नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला तुरुंगात मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। बीड जिल्हा कारागृहात कैद्यांच्या 2 गटांमध्ये वाद उफाळला। मारहाण करणाऱ्यांमध्ये बबन गित्ते गँगमधील महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांचा समावेश असल्याचं बोललं जाते। अकोल्यात एका नवऱ्याने आपल्या बायकोच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शिलानंद तेलगोटे यांनी रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केली। शिलानंद तेलगोटे हे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत होते। शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवर एक स्टेटस ठेवले होते। त्यामधून तेलगोटे यांच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले। प्रियकराने दुसऱ्या प्रेयसी समोर कांचिलात लगावून मारहाण केल्यासह प्रेमात धोका मिळाल्याने 17 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शरणपूर रोडवरील बेथेल नगरात घडली आहे। तिचा प्रियकर संशयित वेदांत पाटील याला सरकारवाडा पोलिसांनी अटक करून त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवलाय। संशयित वेदांत हा सराईत असून त्याच्यावर गुन्हे नोंद आहेत। महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असतील, मराठी माणसाच्या चांगल्यासाठी काम करणार असतील तर फडणवीसांना पाठिंबा असेल असं राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून जाहीर केलं होतं। दरम्यान राज ठाकरेंच्या या आवाहनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक प्रकारे टाळी देत सकारात्मक प्रतिसाद दिलाय। सर्वांना विश्वासात घेऊनच राज्य पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यावर निश्चितच आम्ही विचार करू असं ते म्हणाले आहे। शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी साई संस्थानने मोठा निर्णय घेतलाय। आता साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवरून विविध सुविधा बुक करून शिर्डीला येणाऱ्या भाविकांना 5 लाख रुपयांचा अपघाती विमा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली आहे। उन्हाळा सुरू असल्यामुळे राज्यात सध्या कमालीचा उकाडा आहे। तसेच राज्यातील धरणातील पाणी साठा हळूहळू कमी होतोय। राज्यात मान्सून दाखल होण्यास 2.5 ते 3 महिन्यांचा अवधी आहे, परंतु पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। जालना जिल्ह्यातील पोलीस दलाच्या महामार्ग विभागात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर म्हस्के यांची अज्ञात आरोपीने गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून देऊळगाव राजा तालुक्यात पोलिसाच्या हत्येची 7 दिवसात दुसरी घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। रात्री उशिरा या प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। राज्याच्या परिवहन खात्यातर्फे 2019 पूर्वीच्या सगळ्याच वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे। पूर्वी संबंधित केंद्रावर जाऊन ही पाटी बसवावी लागत होती, परंतु आता सोसायटी असेल किंवा कमीत कमी 25 गाड्या असतील तर त्यांच्यासाठी ही सुविधा तेथे संबंधित केंद्रातर्फे दिली जाईल। छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात सोमवारी सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक महिला माओवादी ठार झाली आहे। दंतेवाडा विजापूर सीमेवर माओवादी असल्याबद्दल गुप्त माहिती मिळाली होती। त्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई केली। पोलिसांना या महिला माओवाद्याकडून एक ऑटोमॅटिक INSS रायफल जप्त केली आहे। अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजली आहे। आज पहाटेपासून शेकडो भाविक श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत। श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत। भाविकांच्या सोयीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।